नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवली आहे मूग डाळ पायसम। ही मूग डाळीची खीर एकदम चविष्ट, स्वादिष्ट, पौष्टिक आहे आणि कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तेव्हा तुम्ही बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी मी इथे एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। 3 वाट्या खीर एवढ्या मूग डाळीमध्ये तयार होते। आता या डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। भरपूर पाणी घालून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर निघून जाईल। ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीवरती अशी पसरवून ठेवून द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटच फक्त आपल्याला याला असं ठेवून द्यायचं आहे। आता इथे कुकरमध्ये आपण 2 चमचे तूप घेणार आहोत। काही जण या डाळीला भिजत ठेवतात आणि नंतर याची खीर बनवतात, तसं केलं तरीही चालेल। आता इथे मी ही डाळ कुकरमध्ये घालून घेते आणि याला आपण परतून घ्यायचं आहे। याचा एक सुगंध येतो, मूग डाळीचा जो विशिष्ट असा सुगंध असतो तो हळूहळू यायला लागतो, तेव्हा आपल्याला थांबायचं आहे। लो फ्लेम केलेली आहे गॅसची आणि याला आता आपण मस्त असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। छान असा सुगंध येतो आहे। आता गरम पाणी केलेलं आहे, 3 वाट्या गरम पाणी यामध्ये घालून घेते आहे। पुन्हा एकदा याला असं ढवळून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत। गाळ शिजली पाहिजे डाळ। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये एक मोठी वाटी आपण नारळाचा कीस घेतो आहोत। याचं आपल्याला दूध बनवायचं आहे। यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेते आणि मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे। याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार व्हायला पाहिजे। मिक्सरला छान असं 3-4 वेळेला फिरवून घेतलं, पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घातलं, तुम्ही पाहू शकता बघा किती दाटसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता एक भांडं घेऊया आणि त्यावरती अशी चाळणी ठेवून द्यायची आहे। ही एकदम बारीक अशी चाळणी आहे, तुम्ही कापडाने सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा मग अशी बारीक चाळणी असेल तर तिच्यामध्ये हे सगळी पेस्ट घालायची आहे आणि नंतर यातनं सगळं गाळून घ्यायचं आहे। आपल्याला नारळाचं हे दूध आपण तयार करत आहोत, दूध काढून घेतो आहोत। खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोड्या पाण्यामध्ये आपण याला काढून घेतले नारळाचं दूध। हे बघा अशा पद्धतीने नारळाचं दूध काढून झालेलं आहे, घट्ट असं दूध आहे हे। आता एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी आपण गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ चिरून घेतलेला आहे। 1 वाटी मूग डाळीसाठी आपण 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला पाणी घालून विरघळवून घ्यायचा आहे। याचा कुठलाही 1 तारी किंवा 2 तारी असा कडक किंवा पाक बनवायचा नाही आहे, जस्ट आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गॅस ऑन केलेला आहे आणि आता हा गूळ विरघळवून घेऊया। हे बघा आता हा गूळ पूर्णपणे विरघळला आहे। आता एक तडका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊया आणि यामध्ये काजूचे काप केलेले आहेत ते तळून घेऊया। तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेतले तरीही चालेल, पण काजूची चव काही वेगळीच येते या खिरीमध्ये। मस्त सोनेरी रंगावरती आता हे काप तळून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आणखी थोडंसं तूप घालते आणि यात काळे मनुके घालून घेते आहे। पिवळे मनुके घेतले तरीही चालतील आणि हे बघा मनुके किती छान टम्म असे फुगले आहेत। आता हे सगळे मनुके एका वाटीमध्ये काढून घेते। इकडे आपलं कुकरही झालेलं आहे, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे बघा डाळ किती छान शिजली आहे, पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि डाळ मस्त गाळ झालेली आहे। तुम्हाला दाखवते बघा किती सॉफ्ट अशी डाळ झालेली आहे। अशीच डाळ आपल्याला हवी आहे। आता या डाळीला आपल्याला घोटून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे। मस्त अशी मॅश झालेली आहे डाळ। यामध्ये आता हे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे। एक चाळणी घेऊया आणि त्यातून हे गुळाचं पाणी सगळं गाळून घेऊया। आता या गुळाच्या पाण्यामध्ये ही डाळ आहे ती पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। डाळ आणि गुळाचं पाणी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे।
हे बघा मस्त असं एकजीव करून झालेलं आहे। यामध्ये आता अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून घेऊया। यातच आता आपण जे काप तळून घेतले होते काजूचे ते घातलेले आहेत। यात मनुके तळून घेतले होते ते सुद्धा घातलेले आहेत आणि थोडंसं तूप उरलं होतं तेही यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये इलायची पूड घालायची आहे। थोडेसे केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत ते घालून घेऊया, ऑप्शनल आहे। आणि याला मिक्स करायचं आहे। 3 ते 4 मिनिटं याला असं शिजवायचं आहे। लो फ्लेमवरती शिजवा आणि खाली लागू न देता सतत स्पॅच्युलाने हलवत असं शिजवून घ्यायचं आहे। हे आता मस्त शिजलेलं आहे। हे बघा पाणी यातलं भरपूर आटलेलं आहे। अशा स्टेजवरती गॅस बंद करून घ्यायचा आहे। 10 मिनिटं थांबायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला हे नारळाचं दूध यामध्ये घालायचं आहे। गरम खिरीमध्ये नारळाचं दूध घालायचं नाही आहे। 10 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे, थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मगच यामध्ये हे दूध घालून घ्यायचं आहे। खूप टेम्पटिंग असं मूगडाळ पायासम तयार झालेलं आहे। तर ही खीर एकदा तरी करून पाहायलाच हवी। लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। यामध्ये जे काजू घातलेले आहेत त्याचा क्रंच खूप छान येतो, चव खूप छान लागते या खिरीमध्ये याची। त्याचबरोबर आपण यामध्ये खोबरं, मनुके आणि इलायची घातलेली आहे। आता ही खीर जी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून हिचा आस्वाद घेऊ शकता किंवा अशीच हिला सर्व करू शकता। तर जबरदस्त रेसिपी आहे मंडळी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।